नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये पुरवठा विभाग भरती 2024साठी आपण असे प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नावरून तुमच्या अभ्यासाची दिशा तुम्हाला ठरवता येणार, म्हणजे परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात आणि या प्रश्नांचा विचारण्याची पद्धत काय असते हे सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। अशाच व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आजच सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रश्न चांगले वाटले तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करसाल। पहिला प्रश्न बघू, प्रश्नाकडे थोडंसं समजून घेऊ। प्रश्न दिलेला काय? प्रश्न दिलेला आहे संवाद कौमुदी हे वृत्तपत्र किंवा वर्तमानपत्र कोणाशी संबंधित आहे? म्हणजे संवाद कौमुदी या वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली? त्याचं उत्तर येते राजाराम मोहन राय। आता वृत्तपत्रावर प्रश्न विचारला तर आपल्याला विचारू शकतात की कोणत्या वर्षी ही वृत्तपत्र सुरू झालं? तर याचं उत्तर येते बघितलं तर 1822 साली। हे पण आपल्याला प्रश्न महत्त्वाचा आहे। पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या। खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटले जाते? याचं उत्तर येते लॉर्ड रिपिन। लॉर्ड रिपिन म्हणजे ऑप्शन क्रमांक फर्स्ट। त्याचबरोबर यांनी बघितलं तर लॉर्ड रिपिन यांनी 1881 मध्ये जो फॅक्टरी कायदा होता, म्हणजे पहिला फॅक्टरी कायदा यांच्या कार्यकाळामध्ये लागू झाला। तर लक्ष राहू द्यायचा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक। पुढे बघितलं, सातारा जिल्ह्यात रिकामी जागा यांनी प्रतिसरकाराची स्थापना केली। सातारा जिल्ह्यामध्ये प्रतिसरकार कोणी स्थापन केले? त्याचं उत्तर येते क्रांतिसिंग नाना पाटील। त्याचबरोबर क्रांतिसिंग नाना पाटील यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची सुद्धा स्थापना केली। लक्ष राहू द्या, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेची सुद्धा यांनी स्थापना केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, ॲनी बजेट व रिकामी जागा यांनी होम रूल चळवळ सुरू केली। भारतामध्ये कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर येते ॲनी बजेट। आणि महाराष्ट्रात कोणी सुरू केली? तर याचं उत्तर येते बघितलं तर लोकमान्य टिळक। ही पण एक क्वेश्चन महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर ॲनी बजेट यांनी बघितलं तर न्यू इंडिया हे वृत्तपत्र सुरू केलं होतं। त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी मराठा व दुसरा कोणचा केसरी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं। मराठा वृत्तपत्र इंग्रजी भाषेत होतं आणि केसरी हे बघितलं तर मराठीमध्ये होतं। यांची आपल्याला लँग्वेज सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन येथे भरले होते। राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कुठे भरले होते? याचं उत्तर येते बघितलं तर मुंबई येथे। त्याचबरोबर बघितलं तर याची दिनांक सुद्धा लक्षात ठेवा लागेल, 28 डिसेंबर 1885। आणि हे कोणत्या ठिकाणी भरण्यात आले होते? तर लक्षात ठेवायचं, गोपाळ दास तेजपाल संस्कृत महाविद्यालय। म्हणजे पहिलं जे अधिवेशन होतं एका महाविद्यालयामध्ये, आणि शहर लक्षात ठेवायचा मुंबई। पुढचा प्रश्न आहे, मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? म्हणजे मंगल पांडे यांनी बघितलं तर कोणत्या छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली? त्याचं उत्तर येते बघितलं तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर। आणि हे कोणत्या जिल्ह्यात? तर लक्षात राहू द्या, उत्तर प्रदेश। आणि बराकपूर येथील बघितलं तर 34वी तुकडी हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? बघा प्रश्न समजून घेऊ, विधवा पुनर्विवाहासाठी कोणी कायदा पारित केला? याचं उत्तर येते लॉर्ड डलहौसी। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे का असणार बरोबर। लॉर्ड डलहौसी यांनी पुणे ते ठाणे यामध्ये पहिली रेल्वे सुद्धा सुरू केली। पुढचा प्रश्न आहे, औद्योगिक क्रांती रिकामी जागा मध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली। म्हणजे याचा अर्थ
जी का म्हणतो औद्योगिक क्रांती सुरुवातीला कुठे झाली, त्याचं उत्तर इथे बघितलं तर इंग्लंड येथे बघितलं तर पहिली औद्योगिक क्रांती झाली. पुढचा प्रश्न आहे बघा, दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाची संबंधित आहे. बघा, वायकोम सत्याग्रह पण कोणत्या भागात, दक्षिण भारतामध्ये, हे कशाच्या संबंधित आहे, त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मंदिर प्रवेशासाठी. कोणत्या वर्षी झाली होती तर 1924 ते 1925च्या दरम्यान. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली, तर याचं उत्तर इथे बघितलं तर फॉरवर्ड ब्लॉक. आणि याची स्थापना कधी केली तर बघितलं तर 22 जून 1939 मध्ये यांनी या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, पहिले महायुद्ध केव्हा झाले असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आहे 1914. पण पहिले महायुद्ध बघितलं तर 28 जुलै 1914 ते 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत होते. म्हणजे 4 वर्ष चाललेलं आहे पहिलं महायुद्ध. हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले, याचं उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. आणि हे गीत बघा लिहिले म्हटलेलं आहे, हे लिहिले कधी बघितलं तर 1870 मध्ये लिहिले. आणि हे पहिली वेळ कधी गायले तर 1896 मध्ये. ही पण कॉन्सेप्ट महत्त्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात. भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात, याचं उत्तर येते कॉर्नवॉलिस. कोणाला म्हणतो, कॉर्नवॉलिस. यांनी सिव्हिल सर्व्हिसचे काम म्हणतो जनक म्हणतो. यांनी कधी सुरू केली तर 1886 मध्ये. 1886 लक्षात ठेव सांग, 1886. पुढचा प्रश्न आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी सर पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला. सर पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर इथे बघितलं तर जालियनवाला बाग हत्याकांड. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाला हे पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर लक्ष राहू द्या, 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड. पुढचा प्रश्न आहे, हंटर आयोग कोणत्या घटनेनंतर स्थापन झाले. हंटर आयोग कोणत्या घटनेनंतर स्थापन झाले, तर याचं उत्तर इथे बघितलं तर जालियनवाला बाग हत्याकांड. दोन्ही बी प्रश्न सोबतचे आलेले आहे. पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे, कालिंग युद्धाशी संबंधित नाव कोण. कालिंग युद्ध हे आहे अशोक सम्राट. लक्षात राहू देशांत, अशोक सम्राट बघितलं तर मौर्य राजवंशाचा का म्हणतो राजा होता. पुढचा प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराज यांनी 1920 मध्ये येथे झालेल्या ब्रह्मोत्तर चळवळीचे अध्यक्ष होते. राजश्री शाहू महाराज कोणत्या ठिकाणच्या ब्रह्मोत्तर चळवळीचे अध्यक्ष होते, हे आहे हुबळी. हुबळी हे एक लक्ष ठेवा. आणि छत्रपती छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म बघितलं तर 26 जून 1874 ही दिनांक लक्ष ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, सतीची चाल कायदा कोणी बंद केला. सतीची चाल हा कायदा कोणी बंद केला, याचं उत्तर येते बघितलं तर लॉर्ड बेटिंग यांनी बघितलं तर या सतीच्यासाठी राजाराम मोहन राय यांनी त्यांची काय केली ती मदत केली होती. हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेस सन 1836 मध्ये ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदवले गेलेले गाव कोणते.
म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचे कोणते पहिले अधिवेशन होते ते ग्रामीण भागातले, तर हे आहे फैजापूर जळगाव. दिनांक लक्ष ठेवसान 1936. पुढचा प्रश्न आहे खालील व्हॉइसराय यांचा कार्यकाळ चढत्या क्रमाने लिहा. बरोबर आहे, त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 चढत्या क्रमाने म्हटलेलं आहे. म्हणजे पहिले सुरुवातीला कोण, तर कॅनिनं, नंतर बघितला तर रिपीनं, नंतर लॉर्ड डफरीनं आणि लॉर्ड कर्झन सर्वात शेवटी. हे लक्षात ठेवा, यावर भरपूर वेळा प्रश्न आलेले आहे. मुलांना मी बघितलं तर थोडंसं टॉपिक वाईज प्रश्न घेता, तर तुम्ही बघा, नाही समजलं तर आपण मॉक टेस्टसुद्धा घेता येते. मुलांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करत चला. आजच्या दिवसपर्यंत बस. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.